सर्वांना नमस्कार. मित्रहो, माणसाला कोणताही आजार आला, तो चालू असेल किंवा येऊन गेला असेल, तरी पण त्याला थकवा खूप जाणवत असतो. तसंच त्याला भूक कमी होत असते, तोंडाची चव पण बऱ्याच वेळेला गेलेली असते. असं बसून उठलं की एकदम अंधारी येत असते, डोळ्याला चक्कर आल्यासारखी येत असते. तसं डोकं कसं जड पडलेलं असतं, एवढं फ्रेश वाटत नसतं. सगळं शरीर थकल्यासारखं आणि काय म्हणतो आपण, त्याच्यात काही राम नाही. अशा अवस्थेमध्ये ही तब्येत जी असते, याच्यातून लवकर कसं बाहेर आलं पाहिजे. कोणताही आजार येऊ द्या, तो संसर्गजन्य असेल किंवा असंसर्गजन्य असेल, पण त्याच्यातून लवकरात लवकर आणि कायम स्वरूपाचं जर कसं बाहेर यायचं असेल, तर त्यासाठी काय महत्वाच्या हेल्थ टिप्स आहेत, काय आरोग्याचे महत्वाचे नियम आहेत, हे 10 नियम आज आपण पाहणार आहोत. तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की माणसाला आजार हा येणारच. असं होणार नाही आपण किती म्हणलं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, आपण रोग प्रतिबंध करू असं करू, तरी पण कधी ना कधी कुठला ना कुठला आजार क्वचित का होईना पण तो येणारच. मग त्यासाठी आपली बॉडी, आपली इम्युन सिस्टीम, आपली रोगप्रतिकारशक्ती ही तयार केली पाहिजे. आणि काही जे पाळायचे नियम आहेत, ते नियम पाळले की त्यातून लवकर बरं व्हायला सोपं जातं. नाहीतर त्या नियमाच्या विरुद्ध जर वागू लागलं, काही माणसं काय करतात, विनाकारण आजाराचा ताणतणाव, मी आता ह्याच्यातून वाचलच का नाही, मी आता बराच होईल का नाही, माझं कसंच होईल की पुढं, आता माझं एवढं आर्थिक नुकसान पण झालेलं आहे, या सगळ्या विषयांचा ताणतणाव घेतात. त्यानं काय होतं, लवकर बरं होण्यापेक्षा आजार पुढं पुढं वाढतच राहतो. तसंच अँझायटी असते, एक डिप्रेशन असते, निराशा आलेली असते, हे पण किंवा निगेटिव्ह थिंकिंग असते त्या बाबतीमध्ये. आजाराच्या बाबतीमध्ये तब्येतीच्या आयुष्याकडे बघण्याचीच एखाद्या वेळेला या आजारांमुळं निगेटिव्ह मानसिकता बनत असते. तसंच काय होतं की अशा वेळेला चुकीचा आहार पण बऱ्याच जणांचा घेण्यात येतो. तसंच आराम करण्यापेक्षा माणसं काहीतरी सतत ऍक्टिव्ह राहावं, कारण कसं असतंय की बऱ्याच प्रॉब्लेम पण असतात, बाकीचे फॅमिलीचे असतात, बाहेरचे सोशल प्रॉब्लेम्स असतात, जॉबचे प्रॉब्लेम असतात, म्हणून आराम करत नाहीत जास्त. तसंच जर आराम करा म्हणलं, इतका आराम करतात, नुसतं झोपून राहतात की जरा सुद्धा हालचाली नाही. म्हणजे हे दोन्ही टोकं चालत नाही. तसंच झोप घ्यायला सांगितली, आराम करायला डॉक्टरने सांगितलं, तर नुसतं झोपून तर राहतात किंवा झोपच घेत नाहीत जास्त. म्हणजे हे असं झालं की काय होतं, आजार हा जास्त दिवस वाढत राहतो. या आजारातून कायम स्वरूपाचं बरं तर होणं सोडा, लवकर बरं होणं सुद्धा अवघड होऊन बसतं. मग असं नाही झालं पाहिजे. यासाठी काय केलं पाहिजे की सगळ्यात महत्वाचे जे 3 नियम आहेत आपण सांगणारे, आणि त्याचे पुन्हा पोट विभाग धरून सगळे हे 10 नियम होणार आहेत. तर याच्यामध्ये एकच पथ्य आधी पाळायचं आहे, ते म्हणजे अति टोकाचं काहीही करायचं नाही. एकदम अतिशय टोकाचं, अति तिथं माती जे म्हणतो त्या टोकाचं काहीही करायचं नाही. आणि विशेषतः काय केलं पाहिजे हे सांगताना त्याच्या अगोदर काय टाळलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे सुद्धा जास्त महत्वाचं. आता त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण की तंबाखू सारखा पदार्थ असेल किंवा तुम्हाला स्मोकिंग, धूम्रपानाची सवय असेल, गुटखा तंबाखू काहीतरी सवय असेल, हे टोटल बंद केलं पाहिजे जर तुम्हाला त्या आजारातून बाहेर यायचं असेल. गाडी सुद्धा त्याची चालत नाही किंवा एखादी सिगारेट किंवा बिडी चालत नाही, हे पूर्ण बंद केलं पाहिजे. तसंच अल्कोहोल, बरेच जण म्हणतात की आता रेस्टच घ्यायची, आरामच आहे, तर थोडीशी ड्रिंक घेतो. ड्रिंक घेतल्यानं, अल्कोहोल घेतल्यानं बिमारीतून तुम्ही रिकव्हर लवकर होणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ते पण चालत नाही. तसंच काही जण काय करतात की तोंडाला चव नाही म्हणून काहीतरी फरसाण आणून घे, काहीतरी चिवडा आणून घे, काहीतरी वेपर्स घे किंवा चिप्स घे, कुरकुरे, असे पदार्थ नाही खाल्ले पाहिजे. हे जे पाकिटबंद, डबाबंद म्हणतो आपण, प्रोसेस्ड किंवा फ्राईड जे असतं, हे पदार्थ तुम्ही खाल्ले तर तुमची इन्फ्लेमेशन वाढेल शरीरामध्ये. जे आजारातून तुम्हाला रिकव्हर व्हायचंय, बाहेर यायचंय, हे तुम्हाला लवकर होता येणार नाही. कारण हे जे पदार्थ आहेत, या पदार्थामध्ये नैसर्गिकपणानं तुम्हाला दुरुस्त करण्याची कुठलीच ताकद नाही. उलट नको असलेले घटक याच्यामध्ये जास्त आहेत. म्हणून हे असे पदार्थ नाही खाल्ले पाहिजे. तर हे टाळलं पाहिजे. आणि आता काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये, 3R हा एक रूल आहे, पक्का लक्षात ठेवायचा. हा 3R म्हणजे काय आहे, पहिलं आहे रेस्ट, दुसरं आहे रिप्लेनिश, आणि तिसरं आहे रिचार्ज. आता हे प्रत्येकाचा आपण अर्थ पाहूया, याचे पोट विभाग पण आपण पाहूया. पहिला जो आहे रेस्ट, त्या वेळेला कसं असतं, तुम्ही बाकीच्या वेळेला ऍक्टिव्हिटी करता, काम करता, परंतु जेव्हा तुमची बॉडी, तुमचं शरीर
एखाद्या आजारातून चाललेला आहे किंवा आजारातून आता बाहेर याच्या मार्गावर आहे, तो ऑलरेडी थकलेला आहे, त्याच्यात ऑलरेडी बरेच म्हणजे दुरुस्त्या होण्याची गरज आहे. मग अशा वेळेला तुम्ही आराम जर दिला तर जे टेअर वेअर झालेले आहेत, जे काही त्याच्यामध्ये खराब झालेलं आहे, ते अवयव असतील खराब झालेले, संस्था असतील झालेल्या, रक्ताच्या पेशी असतील सगळ्या बिघडलेल्या, यांना नॉर्मल आणण्याकरता तुम्हाला रेस्ट घेतली पाहिजे. आणि ही रेस्ट आराम जो करायचा आहे, हा आराम फक्त शारीरिकच आराम नाही तर मानसिक आराम सुद्धा केला पाहिजे. म्हणजे कसं आहे, घरी तर पाहतो कंटिन्यू पाहणार टीव्ही, कंटिन्यू मोबाईल वापरणार, हा स्क्रीन टाइम जर तुम्ही चालू ठेवला त्याला आराम मग म्हणत नाही. म्हणून आराम हा कसा पाहिजे, शरीराला पण आराम पाहिजे आणि माइंडला, मनाला पण तो आराम दिला पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. तसंच याच्यामध्ये स्वच्छता पाळणं पण अतिशय महत्वाचं आहे. स्वच्छतेनं काय होतं, शरीराचा आराम व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते. म्हणून कोमट पाण्यानं 2 वेळेला आंघोळ करणं, सकाळी आणि संध्याकाळी, शरीर एकदम फ्रेश बनतं, तुमचा थकवा पण बराच कमी व्हायला मदत होतो, माइंड पण तुमचा मूड पण चांगला फ्रेश व्हायला मदत होतं. म्हणून 2 वेळेला आंघोळ अशा वेळेला तर केली पाहिजे. आणि स्वच्छता हाताची असेल, चेहऱ्याची असेल, हे सगळी स्वच्छता चांगल्या प्रकारे पाळली पाहिजे, हे महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे. तसंच दुसरं जे आहे रिप्लेनिश, म्हणजे काय करायचं आपल्याला, जसं आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकतो, डिझेल टाकतो गाडी चांगली चालावी म्हणून, तसं आपण जो आपला आहार टाकतो, हा आहार चांगल्या प्रकारचा टाकला पाहिजे. हा मध्ये जे टाकायचं इंधन जे पुरवायचं आहे बॉडीला, हे चांगल्या प्रकारे दिलं पाहिजे. त्याच्यात पहिला जो घटक आहे पाणी, तुम्ही पुरेसं भरपूर प्रमाणात थोडंसं वाढवून पाणी प्या. कारण शरीराला कसं असतं, ताप येऊन गेलेले असेल किंवा काही तुमचा आजार असेल त्यावेळेस पाणी कमी पडलेलं असतं, तर हे पाणी चांगल्या प्रमाणात पिलं पाहिजे. नुसतं पाणी पिण्यापेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू, साखर, मीठ असं मिक्स करून, जसं लिंबू सरबत करतो तसं करून प्या. किंवा नारळाचं पाणी असते शहाळे, ते नारळाचं पाणी प्या. किंवा तुम्ही ग्रीन टी किंवा हर्बल टी पिऊ शकता, किंवा लस्सी पिऊ शकता, ताक पिऊ शकता. हे म्हणजे खूप आंबट नसलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही हे प्रीबायोटिक, प्रोबायोटिक्स पण घेतले तरी पण ते फायद्याचं आहे. तसंच तुम्ही तुमची भूक वाढण्याकरता या सगळ्याची मदत तर होईलच होईल, पण तुम्हाला एनर्जी पण आल्यासारखी लवकर वाटेल. म्हणून पचायला जे सहज सोपं असतं, पातळ स्वरूपाचं असेल तर ते आणखी चांगलं, म्हणजे तुमचं हायड्रेशन पण होईल, पाणी पण जाईल आणि एनर्जी पण तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळेल. तसंच जे आहार घ्यायचा आहे त्याच्यामध्ये चांगल्या फळांचा समावेश केला पाहिजे, पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे, वेगवेगळ्या रंगांच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या चवीच्या. यानी तुमच्या तोंडाला लवकर चव येईल, तुमची बॉडी लवकर रिकवर होईल. आणि याच्यामुळं काय होईल की टॉक्सिन्स, जे विषारी घटक तुमचे त्या आजाराच्या वेळेस शरीरात जमा झालेले आहेत, ते विषारी घटक सगळे बाहेर निघून जायला, बॉडी डिटॉक्स व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल. म्हणून चांगल्या फ्रेश पालेभाज्या, फळभाज्या आणि फळं यांचा समावेश केला पाहिजे. हे स्वच्छ धुतलेले, पुसून घेतलेले असे व्यवस्थित पाहिजेत आणि ते बारीक चावून खाल्ले पाहिजेत. वाटेल थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये, थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही दिवसभरात 5-6 वेळेला खा, चालतं. याचा समावेश तुम्ही एकदाच जास्त खाऊ नका. हे थोडं थोडं तुम्ही खात राहिला तर तुमची ॲपेटाईट, भूक पण तुमची वाढेल, पचनशक्ती पण चांगल्या प्रकारे होईल, पोट पण साफ व्हायला त्यामुळं चांगल्या प्रकारे मदत होईल. तसंच बॉडीची जी रिकव्हरी व्हायची असते त्याच्यामध्ये स्नायू, तुमचा स्टॅमिना, तुमची ताकद ज्याला म्हणतो आपण, ते वाढणार कधी, जर तुम्ही प्रोटीन्सचा याच्यामध्ये समावेश केला. म्हणून प्रथिनांचं जे आपण सांगत असतो नेहमी, तर अंडे तुम्ही घेऊ शकता, उकडलेले अंडे घेऊ शकता, त्याचं पांढरं घेऊ शकता वरचं, ते चांगलं असतं प्रोटीन्समध्ये. किंवा तुम्ही ऑमलेट करून पण घेऊ शकता. थोडं तेलाचं प्रमाण जरा बेतान असलं पाहिजे, ते जास्त जाऊ नये. किंवा चांगल्या प्रकारची जी तेल असतात, एसेन्शियल ऑइल्स ज्याला आपण म्हणतो, मोहरीचं तेल आहे, जवसाचं तेल आहे, हे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये व्हरायटी, वेगवेगळ्या तेलाच्या प्रकार वापरून तुम्ही हे घेऊ शकता. थोडं चिकन किंवा मटन याचं सूप तुम्ही पिऊ शकता. यानं पण तुम्हाला लवकर एनर्जी मिळेल, लवकर ऊर्जा मिळेल. तसंच तुम्ही बेरीज ज्या असतात, म्हणजे स्ट्रॉबेरी असेल, ब्लॅकबेरीज असेल, ब्लूबेरीज असेल, एल्डरबेरीज असेल, या ज्या असतात याचा समावेश तुमच्या ह्याच्यामध्ये करणं, त्याच्यामध्ये खूप ताकद असते तुम्हाला आजारातून बाहेर काढण्याची. म्हणून अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे. जास्त जड आहार किंवा पचायला जड असलेला आहार असा नाही घेतला पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तिसरं जे आहार आहे ते म्हणजे रिचार्ज. काय रिचार्ज करायचंय? बॉडीला रिचार्ज करायचंय, माइंडला रिचार्ज करायचंय. कारण मन जर रिचार्ज झालं म्हणजे कसं आहे की जे आपला मेंदू आहे
त्या मेंदूला कामाला लावायचे, मेंदूला उपयोगात आणायचे की बॉडीला लवकर रिकव्हर कर, बॉडीला लवकर दुरुस्त कर, लवकर त्यातून बाहेर येऊ दे, असे आदेश हे मेंदू करून आले पाहिजेत. आणि मेंदूला तसं वातावरण तयार करायचं आहे, म्हणजे सकारात्मक विचारामध्ये राहिलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे की मेडिटेशन करणं आहे, ध्यान करणं आहे, शांतता, सायलेंट, हे पाळलं पाहिजे. तसंच तुम्ही काहीतरी नवीन थोडं थोडं शिकत राहिलं तरी पण चालतं, ते पण मनाला चांगली प्रेरणा, उत्तेजना मिळते. चांगलं विधायक, सकारात्मक, कन्स्ट्रक्टिव्ह जे म्हणतो आपण, अशा विचारामध्ये तुम्ही राहिला तर तुमचा आत्मविश्वास पण वाढायला मदत होते. आणि हे विल पॉवर जे असते, इट इज द स्ट्रॉंगेस्ट पॉवर इन द वर्ल्ड म्हणतो आपण. आणि ह्या विल पॉवरच्या जोरावर तुम्ही लवकर आजारातून बाहेर येऊ शकता. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकरता मेंदूला जी ही ट्रेनिंग द्यायची असते, शरीराला पण जी ट्रेनिंग द्यायची असते, तिला चिरोप्रॅक्टिक केअर असं म्हणतात. ही जी केअर असते घ्यायची, याचे काही स्पेशालिस्ट पण आहेत किंवा काही मानसिक उपचाराचे तज्ज्ञ डॉक्टर असतात, ते पण तुम्हाला याचा सल्ला देऊ शकतात. अशा प्रकारे किंवा आपला आपण स्वतः मनाला तयार करणं आणि शरीराला तयार करणं, थोडासा मसाज करणं, थोडं मालिश करणं, थोडं लहान लहान ऍक्टिव्हिटी शरीराच्या करणं, थोडंसं चाला तिथल्या तिथं, हळूहळू हळूहळू वाढवा, चालणं वाढवा, हळूहळू शरीराच्या हालचाली वाढवा. ह्या जर तुम्ही, जर शरीर मोकळं मोकळं वाटायला लागेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढायला लागेल. आणि कॉन्फिडन्स वाढणं अतिशय आवश्यक असतं. रोगप्रतिकार शक्ती वाढवायला कॉन्फिडन्स आणि मनाचा विचार हे पण आवश्यक आहे. त्याच्यासोबतच आहारामध्ये जे आहे, आपण स्पेसिफिकली लक्ष दिलं पाहिजे की व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, झिंक असलेला आहार, हे आहार मुद्दाम घेतला पाहिजे. तसंच फ्रूट ज्युसेस घेतले पाहिजे, पण त्याच्यामध्ये साखर नाही जास्त टाकायची. दूध आणि साखरेचं प्रमाण हे बेतानं ठेवलं पाहिजे, असे फ्रूट ज्यूसेस घेतले पाहिजे. मध जो असतो, हा मध सुद्धा रिकव्हरीसाठी चांगला असतो. तसंच काही पदार्थ आहेत की जे तुम्हाला लवकर रिकव्हर करायला किंवा रोगप्रतिकार शक्ती वाढवायला मदत करतात. त्याच्यामध्ये हळद आहे, हळद एक चिमूटभर हळद कशात थोडी थोडी टाकून वापरा. तसंच अद्रक आहे, त्याचा पण वापर थोडासा करा. लसूण आहे, एखादी पाकळी लसणाची घ्या. तसंच तुळस आहे, तुळशीची काही पानं किंवा तुळशीचा चहा पण करतात, अशा प्रकारचा चहा पण करून पिऊ शकता तुम्ही. तसंच आंबूस फळं खाण्याचं, आंबूस आणि गोड जी फळं असतात, संत्री, मोसंबी असते, डाळिंब असतं किंवा ॲपल असतात, सेप असतात, अशा प्रकारची जी फळं आहेत यांचा समावेश केला पाहिजे. तसंच प्रोटीन्सची संख्या चांगली आपल्या शरीरातली वाढवण्याकरता तुम्ही ड्राय फ्रुट्स पण थोडे थोडे खाऊ शकता. थोडे बदाम आहेत, काजू आहे, पिस्ता आहे, मनुके आहे, हे थोडे थोडे तुम्ही हे पण खाऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मोड आलेले जे कडधान्य असतात किंवा द्विदल जे असतात, हे जे लांब लांब मोड आल्यानंतर हे पण खाल्ले तरी पण तुम्हाला प्रोटीनचा चांगला पुरवठा होतो. आणि हे सगळं जर आपण केलं तर तुमच्या अंगातली रोगप्रतिकार शक्ती वाढायला होईल. म्हणजे या आजारातून तर तुम्ही बाहेर पडालच, पण दुसरा हा आजार तुम्हाला येणार नाही. कायमचं बाहेर पडण्याकरता आणि पुन्हा आजारी न पडण्याकरता, दुसरा कुठलाही आजार आपल्याला येऊ नये पुन्हा नंतर वारंवार, ही काळजी घेण्याकरता हे प्रोटीन्सचं प्रमाण चांगल्या प्रकारे असणं, मल्टीव्हिटॅमिन्स जे जीवनसत्व असतात. बऱ्याच वेळेला काय की जर तुम्ही आजारातून लगेचच बाहेर आलेले असाल, तुमचा थकवा खूपच गेलेला नसेल किंवा तुम्ही हे खाऊ शकत नसाल, भूक नाही, काही वेळेला काय होतं की घास तोंडात फिरतो, मळमळ होतं, अशा वेळेला तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं काही व्हिटॅमिन्सचे टॉनिक पण घेऊ शकता. काही एखादी चांगल्या क्वालिटीची प्रोटीन पावडर पण तुम्ही घेऊ शकता. ते पचायला पण सोपं असतं. आणि हे सप्लिमेंट जे असतात मल्टीव्हिटॅमिनचे, जीवनसत्वाचे, हे तुम्हाला लवकर त्याच्यातून बाहेर आणतात. कारण त्यावेळेला कसं असतं की आहारामधून तेवढी क्वांटिटी मिळणं, तेवढं प्रमाण मिळणं शक्य होऊ शकणार नाही. म्हणून सुरुवातीला डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही काही औषधं वापरा. हे औषधं वापरून लवकर बरं होता आलं पाहिजे त्यातून बाहेर. आणि बाहेर यायच्या वेळेला आल्यानंतर हे जे सगळे आहाराचे नियम आपण सांगितलेले आहेत, हे नियम तुम्ही पाळले पाहिजे. हे पाळणं, मनाला सांभाळणं, शरीराला सांभाळणं, हे अत्यंत आवश्यक आहे. सतत आनंदी, फ्रेश राहणं, हसायचं, हसत हसत जगा, हसत खेळत जगा जे म्हणतो आपण, आणि आनंदी राहून काम करा. कितीही तास काम करा तुम्ही चांगलं बरं झाल्यानंतर, 6 तास, 8 तास, 10 तास, 12 तासापर्यंत तुम्ही काम करू शकता, परंतु ते आनंदी राहून करा, तर त्याचा ताण तुम्हाला जास्त येणार नाही. तसंच जे तुम्हाला डॉक्टरांनी डिस्चार्जच्या वेळेला किंवा तुम्हाला जे फॉलोअपला तुम्ही बरे होऊ लागला त्यावेळेला जे मेडिसिनचा कोर्स दिलेला आहे, तो कोर्स पूर्ण संपवा, अर्धवट सोडू नका. तसंच त्यांनी जेव्हा तुम्हाला फॉलोअपला बोलवलं असेल, एवढ्या दिवसांनी येऊन परत दाखवा, तर कमीत कमी एक वेळा तरी त्यांना नंतर जाऊन दाखवा आणि त्यांनी काय म्हणतात ते ऐका. आणि त्याला जोडून त्यांनी जे नियम सांगतात, त्यांनी जे औषधं देतात, काय सांगतील, त्याला जोडून आपण जे हे नियम सांगितले, आपण जे आजच्या व्हिडिओमधून जो हा खटाटोप केला, तो त्याला जोडून पाळा.
म्हणजे काय होईल, तुम्ही आजारामधून कायमचं बाहेर यायला, लवकर बाहेर यायला आणि पुन्हा आजारी न पडायला याचा चांगला प्रकारे फायदा होऊ शकतो. म्हणून आजारी न पडणं हे आपल्या पूर्ण हातात नाही, 100% आपण म्हणू शकत नाही, परंतु आजारी पडल्यानंतर त्याच्यातून लगेच लवकरात लवकर बाहेर येणं, त्याच्यातून लवकर सावरणं स्वतःला शारीरिक मानसिक दृष्ट्या, म्हणजे काय होईल, आर्थिक बाजू पण तुम्हाला सांभाळणं लवकर सोपी जाईल. आणि त्यासाठी हे सगळे नियम पाळूया, आजारातून लवकर बाहेर येऊया, पुन्हा आजारी न पडण्यासाठी प्लॅनिंग करूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नातं. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला